जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात आळे रोडवरील चिचखाई नामे शिवारात भागुबाई श्रीपद सहाणे वय वर्ष 59 या पायी जात असताना बतावणी करून कोणीतरी अज्ञात इसमांनी हातचलाखीने सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला असल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसांत दाखल झाल्यानंतर एक तपास पथक तयार करून तपासासाठी रवाना केले असता तांत्रिकदृष्ट्या गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळवत मोठ्या शिताफीने सिन्नर टोलनाक्यावर सूरज हसमुखभाई राजपूत, राहुल हसमुखभाई राजपूत, हरी गंगाराम भावरी, बिबलू बीरचंद सोलंकी सर्व राहणार गुजरात यांना ताब्यात घेतल्यानंतर खाकी वर्दीचा हिसका दाखवल्यानंतर सदरचा गुन्हा केला असून गौरव चंद्रकांत पटेल राहणार गुजरात या सोनाराला विकले असल्याची कबुली दिली आहे। सदरची कामगिरी कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या आदेशानुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभाग पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिरीमकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, सहाय्यक फौजदार चंद्रा डोंबरे, राजेंद्र हिले, सुनील गिरी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, अमित पोळ, नवीन अरगडे, शैलेश वाघमारे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केले। आळेफाटा पोलीस स्टेशन येथे 2023 साली 626 नंबरचा गुन्हा दाखल होता। यामध्ये वयोवृद्धांना हातचलाखीने फसवून त्यांचे दागिने काढून घेण्याचा प्रकार घडलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषण करून आम्ही गुजरात येथून 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। या 4ही आरोपींकडून एकूण 8,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून त्यांच्याकडून आतापर्यंत शिरूर पोलीस स्टेशन येथील एक गुन्हा, तळेगाव MIDC येथील एक गुन्हा व आपला आळेफाटा पोलीस स्टेशन येथील एक गुन्हा असे 3 गुन्हे ओपन झालेले आहेत।